नमस्कार बघतो स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। धनतेरसच्या दिवशी 2 रुपयाची वस्तू जरूर खरेदी करून आणा। पूर्ण घराला धनसंपत्तीने भरून देईल एवढी पॉवर आहे यामध्ये। बघतो काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत दिवाळीच्या सणाला, तर मग दिवाळीमध्ये आणि धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करून आणले पाहिजे ज्याने आपली आध्यात्मिक उन्नती होईल, आपली रिकामी झोळी भरून जाईल, म्हणजेच आपली जी दिनहीनता आहे ती दूर होऊन जाईल, आपली दरिद्रता आहे ती दूर होईल, आपली गरिबी संपून जाऊन आपण आपल्या श्रीमंतीला जवळून पाहू शकू आणि आपण धनवैभवाने परिपूर्ण भरून राहू। व्हिडिओला ध्यान देऊन पहा जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजू दे। बघतो हा दिवाळीचा सण हा 5 पर्वांचा अनोखा सण मानला जातो। यामध्ये धनतेरस, नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि यम द्वितीयेला साजरे केले जाते। या यम द्वितीयेला भाऊबीजच्या नावानेही ओळखले जाते। तर दिवाळीच्या रात्री अनेक प्रकारच्या, जसे की तुम्हा सर्व भक्तगणांना माहीतच असेल की तंत्र मंत्रांनी धनाची देवी श्री महालक्ष्मीची पूजा अर्चा करतात। पण काही अशा सामग्री आहेत ज्यांना तुम्ही आपल्या घरामध्ये खरेदी करून घेऊन येता, तर ही तुमच्या घरामध्ये अन्नधान्य, धनसंपत्ती तसेच सुख समृद्धीमध्ये वाढ करतात आणि शक्य असेल तर यास धनतेरसच्या दिवशी खरेदी केले पाहिजे। देवी श्री लक्ष्मीच्या पूजन पर्वात दिवाळीच्या 2 दिवस अगोदर धनतेरसचा सण साजरा केला जातो। यास धन्वंतरी त्रयोदशी बोलले जाते आणि या दिवशी जे वैद्य धन्वंतरी आहेत कुबेरजी महाराज, आपण यांची पूजा अर्चा करतो। जो धन्वंतरी आहे यास वैद्य बोलले जाते। वैद्य का बोलले जाते? कारण की समुद्र मंथनातून अमृताला घेऊन धन्वंतरीच उत्पन्न झाले होते आणि जेवढे पण देवतांचे रोगी असतात, देवतांना जेवढ्या पण अडचणी असतात, या सर्वांना ठीक करणारे हे धन्वंतरी महाराजच असतात। तर या दिवशी कुबेरजी महाराज आणि देवी श्री लक्ष्मी मातेला खुश करण्यासाठी सोन्या चांदीने बनवलेली भांडी, दागदागिने खरेदी करू शकता। यास फारच शुभ मानले जाते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हा लोकांना हे सांगणार आहे की आपणास घरामध्ये धनत्रयोदशीला म्हणजे धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करून आणले पाहिजे, दिवाळीच्या दिवशी काय खरेदी करून आणले पाहिजे ज्याने की आपली आध्यात्मिक व आर्थिक उन्नती होईल। व्हिडिओला जरा ध्यान देऊन पहा। तुमच्याकडे पैसे नाही आहेत, केवळ ही 2 रुपयांची वस्तू खरेदी करून घेऊन या, तुमची रिकामी झोळी भरून जाईल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सर्व माहिती अगदी विस्तारित रूपाने सांगणार आहे। बघतो या आजच्या व्हिडिओला जर तुम्ही सोडून गेलात तर नक्कीच तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो, कारण की अशा प्रकारची माहिती आपल्या गरिबीला संपवते। अशा प्रकारची माहिती खूपच किमती असते। तुम्हाला मी जी घेऊन येण्याची सामग्री सांगणार आहे, तुम्ही हिला एकतर धनतेरसच्या दिवशी खरेदी करून घेऊन या किंवा मग दिवाळीच्या दिवशी खरेदी करून घेऊन या। हे दोन्ही दिवस फारच शुभ असतात। मी जी सामग्री सांगणार आहे ही खूपच कमी स्वस्त दरात तुम्हाला मिळून जाईल आणि काही अजून सामग्री मी तुम्हाला या व्हिडिओच्या येणाऱ्या अजून एका पार्टमध्ये पुढे सांगणार आहे। जडीबुटी, वनस्पतींच्या विषयी सांगेल। जसे की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की यांच्यामध्ये खूपच पॉवर असते, जे की धनसंपत्तीला तुमच्याकडे चुंबकाप्रमाणे खेचून घेण्याचे काम करते। सर्वात प्रथम या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की धनतेरसच्या पूर्वी आपण काय करता कामा नये किंवा मग दिवाळीच्या अगोदर आपणास कोणती कार्य करण्यापासून जरा वाचूनच राहिले पाहिजे। तर यात सर्वात पहिले तुम्ही लोक या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा, फाटलेले कॅलेंडर आपल्या घरात ठेवू नका। हे जे फाटलेले कॅलेंडर असते ते वेळेला सूचित करते, वेळ काळ दर्शवित असते, त्यामुळे कधीही खराब व फाटलेल्या वेळेच्या सूचकाला आपल्या घरामध्ये ठेवता कामा नये। जर तुम्ही खराब वेळेला आपल्या घरात ठेवाल, बंद घड्याळाला आपल्या घरात ठेवाल, तर हे तुमच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये बाधा उत्पन्न करते आणि दोष निर्माण करते। तुमची कधीही आध्यात्मिक व आर्थिक उन्नती होऊ शकणार नाही। तुम्ही अगदी ज्या पण कार्याला हात घाला त्या कार्यामध्ये तुम्हाला असफलता मिळण्यास सुरुवात होऊन जाईल। आणि पहा बघतो हे जे कॅलेंडर असते यास दरवाजाच्या पुढे अथवा मागे कधीही चुकून सुद्धा टांगून ठेवू नका। याने त्या घरातील व्यक्तीच्या जीवनावर फारच वाईट प्रभाव पडतो। फक्त तुम्ही माना किंवा नका मानू, पण देवी श्री महालक्ष्मी धनतेरसच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी प्रत्येक मनुष्याच्या दरवाजात येत असते आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे की ज्या घरामध्ये जर कुडा कचरा असेल, घाणधूळ असेल, मोडकी तुडकी फर्निचरच्या वस्तू, भांडी असतील, तर अशा घरामध्ये श्री लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही। ज्या घरामध्ये साफसफाई असेल, घराचे वातावरण शुद्ध असेल, अशा स्थानी श्री लक्ष्मी स्वतः खेचली जाते। अशा घरामध्ये अपेक्षा न करताच प्रवेश करून जाते। जर तुम्ही इच्छिताय की तुमच्या घरामध्ये देवी श्री लक्ष्मी मातेचा प्रवेश व्हावा, तर घराच्या बाहेर कुडा कचरा कसल्याही प्रकारच्या घाणीला ठेवू नका। आणि हेही बोलले जाते की ज्या घराबाहेर घाणीची वस्तू असेल किंवा मग ज्या घरामध्ये घाण कचरा असेल, तर अशा घरामध्ये श्री लक्ष्मीच्या ऐवजी तिची बहीण कुलक्ष्मी म्हणजेच अलक्ष्मी दरिद्रता प्रवेश करत असते। आणि ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते तर अशा घरामध्ये केवळ दुःख, त्रास अथवा परेशानीच येतात।
कारण की दरिद्रता आपल्यासोबत केवळ समस्या, अडचणी व दुःखांनाच घेऊन चालत असते आणि तिथेच देवी श्री महालक्ष्मीच्या सोबत तिच्या मागोमाग केवळ सुखसंपत्ती, धनवैभव व ऐश्वर्य राहत असते. तर तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांना हे अवश्यच माहीत असेल की ज्या व्यक्ती दरिद्र असतात अशा व्यक्तीच्या घरात कायम दुःख आणि त्रास पीडा जास्तीत जास्त येत राहतात. कोळ्यांच्या जाळी असतील तर या घरातून त्वरितच काढून टाकले पाहिजे. तुटकी फुटकी सामग्री तुम्ही लवकरच काढून टाकावी. घरामध्ये होऊ शकेल तर धनतेरसच्या दिवसा अगोदर अगदी 1 दिवस पहिले गंगाजल अथवा गोमूत्र अवश्य शिंपडून घ्यावे. असे मानले गेलेले आहे की या गंगाजल व गोमूत्राचा एक थेंब पापांचा शमन करणारा सांगितला गेलेला आहे. घराच्या संपूर्ण स्थानाला पवित्र करणारा सांगितला गेलेला आहे. ज्या घरामध्ये गंगाजल व गोमूत्र शिंपडले जाते तर ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र बनून जाते आणि त्या घरामध्ये कधी पुन्हा दरिद्रता प्रवेश करत नाही. त्या घरात कधी दुःख, परेशानी, समस्या येत नाही. कारण की त्या घरामध्ये गंगाजल व गोमूत्र शिंपडल्याने स्वयं श्री हरी विष्णू प्रवेश करतात आणि ज्या घरामध्ये स्वयं नारायण असतील तर त्या घरामध्ये श्री लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होऊन प्रवेश करून जाते. यानंतर होऊ शकले तर तुम्ही पवित्र धूप दूर घरात अवश्य दाखवा. यामध्ये जसे की लोहबांचा धूप, अगरबत्ती, कापूर इत्यादी वगैरे तुम्ही वापरू शकता आणि याचा धूर घरात दाखवू शकता. या तर मग आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया की आपणास दिवाळीच्या दिवशी अशी कोणती सामग्री खरेदी करून आणली पाहिजे ज्याने की आपली अध्यात्म उन्नती होईल, आपली दिनहीनता, गरिबी संपून जाईल. पहिली सामग्री आहे मातीचे मडके अथवा कळशी. दिवाळीच्या दिवशी मातीची एक कळशी अथवा मडके अवश्य खरेदी करून आणले पाहिजे आणि याच घरात आणल्यानंतर याच घरामध्ये उत्तर दिशेला पाणी भरून तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. आणि तुम्ही हे धनतेरसच्या दिवशी करता तर मग हे सोन्याहून पिवळे आहे. जर तुम्ही असे करता तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता होत नाही. असे मानले गेलेले आहे की उत्तर दिशा देवी देवतांची दिशा असते आणि मातीच्या कोणत्याही भांड्यात पाणी घालून याच घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवले जाते तर हे पाणी देवी देवतांना प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने यामध्ये कमळाप्रमाणे सुगंध येऊ लागतो. श्री लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करून जाते. यामागे एक कारणही आहे. प्राचीन काळात एक ब्राह्मणी होती जी की खूपच निर्धन व दीनदयाळी होती आणि तिला एका गुरु व संत महात्माने सांगितले की मातीचे मडके तू तुझ्या घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवण्यास सुरुवात कर. आणि तिने हा उपाय केला तर काही दिवसांनी तिची गरिबी संपली, निर्धनता संपून गेली. बोलले जाते की ज्या घरामध्ये मातीचे मडके, कळशी ठेवली जाते त्या घरामध्ये कधीही दुःख व त्रास येत नाही. पण यास ठेवण्याचा एक नियम आहे. यास कधीही खाली अथवा रिकामी ठेवता कामा नये. तिच्या गळ्यापर्यंत पाणी भरून ठेवले पाहिजे आणि यास उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. तसेच बघतो तुम्ही चिता तर जो दक्षिणावर्ती शंख आहे तुम्ही यास खरेदी करून आणू शकता. तर या दक्षिणावर्ती शंखाचा फायदा सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित केल्याने, याची नित्य पूजापाठ केल्याने घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही. तुम्ही चिता तर कमळगट्टेही खरेदी करून आणून ठेवू शकता. फारच स्वस्त असलेले हे कमळगट्टे तुमच्या गरिबीला संपू शकतात. कारण की हे कमळगट्टे श्री लक्ष्मीला आकर्षित करतात. हे कमळगट्टे कमळाच्या फुलाचे बीज असते आणि कमळाच्या फुलावर स्वतः श्री महालक्ष्मी विराजमान असते. तसेच बघतो तुम्ही कोणतेही धार्मिक ग्रंथाचे पुस्तक खरेदी करून आणू शकता. याने घरामध्ये पवित्रता राहते व यास पवित्रही मानले जाते. आणि हा जो धनतेरसचा दिवस असतो ना, हा दिवस श्रीदेव धन्वंतरीचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी औषधी खरेदी करून आणली पाहिजे. जसे की यामध्ये शंखजरा आहे, सुंठ आहे, वज आहे, पिवळे अखंड हळद आहे व जायफळ आहे. तर अशा प्रकारच्या ज्या चांगल्या जडीबुटी आहे, वनस्पतींची पाळेमुळे आहे, यांना खरेदी करून घरात आणून स्थापित करून ठेवता तर विश्वास ठेवा की या सर्व सामग्रीच्या वस्तू जागृत होऊन जातात. जोपर्यंत ही सामग्री तुमच्या घरामध्ये राहील तोपर्यंत घरामध्ये तुम्हाला रोग व आजार, दोष, नजर दोष अशा मोठमोठ्या दोषांपासून तुमचा बचाव करत राहील आणि हे तुमचे स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवून तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुखी व आनंद ठेवतील. त्यामुळे जर तुम्ही इच्छिता की तुम्ही निरोगी राहावे, तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार व रोग होऊ नये, तर मग दिवाळीमध्ये धनतेरसच्या दिवशी तुम्ही या सामग्रीला आपल्या घरी आणू शकता. मग तो धनतेरसच्या दिवशी घरामध्ये झाडूला खरेदी करून अवश्य आणले पाहिजे, ज्याने की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते. तुम्ही चिता तर तुमच्या घरामध्ये पिरॅमिड आणू शकता. कोणत्या धातूचा पिरॅमिड तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. तर याने तुमच्या घरात वास्तू ठीक राहतो. घरात सकारात्मक ऊर्जेची वाढ करण्यासाठी घरामध्ये पिरॅमिड अवश्य ठेवला पाहिजे. असेही मानले जाते की ज्या घरामध्ये कोणत्याही धातूचा पिरॅमिड असतो, जसे की पितळ, तांबे, चांदी अथवा काच आहे, तर त्या घरामध्ये तसाच प्रभाव राहत असतो. या पिरॅमिडला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावे
जेथे की घरातील सर्व लोक एकत्र बसत असते. याने धन येण्याचे मार्ग तीव्र गतीने वाढतात आणि घरातील लोक जिथे बसतात तेथे त्यांच्यामध्ये आपापसांतील प्रेमभाव वाढविण्याचे कामही हा पिरॅमिड करतो. तुमच्या घरातील वातावरणाला शुद्ध ठेवतो आणि जर तुम्ही यास पूजा अर्चा करून अष्टगंधक लावून घरात स्थापित करता तर तो सिद्धही होऊन जातो व तुमच्या घरकुटुंब परिवारासाठी सकारात्मक प्रभाव दर्शवून तुमच्यासाठी कार्यात यश देऊ लागतो. तसेच बघतो तुम्ही इच्छिता तर एक धातूचे कासवही तुम्ही दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात खरेदी करून आणू शकता. कासव श्रीहरी विष्णूंचा अवतार मानले जाते आणि याच घरात ठेवल्याने लक्ष्मी स्वयं तुमच्या घरात आकर्षित होऊन जाते. बघतो मी यापूर्वी माझ्या काही व्हिडिओमध्ये हे सांगून झालेलो आहे की धन देण्याचे अधिकार श्री लक्ष्मीला आहे, पण धन वाटण्याचा अधिकार मात्र श्री हरी विष्णूला आहे. म्हणजे कोणाला किती प्रमाणात धन द्यावे हे मात्र श्री हरी विष्णूंच्याच हातात आहे. कोणाच्या कर्मामध्ये कोणास किती धन द्यायचे आहे याचा श्री हरी नारायणच निर्णय घेतात. तांबे अथवा पितळेचे कासव घरामध्ये ठेवण्यास अतिशुभ मानले जाते आणि याने श्री लक्ष्मी माता प्रसन्न होते. तुम्ही इच्छिता तर श्री वास्तुदेवाची मूर्ती तुम्ही घरात ठेवू शकता. सर्व संसार हा वास्तूवरच आधारित आहे हे तर तुम्ही सर्वजण जाणतच असाल. वास्तुदेवाची मूर्ती ठेवल्याने घराची वास्तू ठीक राहते आणि जर तुमच्या घराचा वास्तू ठीक व प्रसन्न असेल तर अशा घरातील लोक हजारो लाखोंमध्ये कमविण्यास सुरू करतात. ज्या घरात वास्तू ठीक असेल तर ते घर नेहमी अन्नधान्याने भरून राहत. त्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची कमतरता असत नाही. तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांना अशा प्रकारची माहिती मी यासाठी सांगत असतो ज्याने की तुम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती व्हावी. तर बघतो या सर्व वस्तू खरेदी करून आपल्या घरात अवश्य आणाव्यात. होऊ शकेल तर कुबेर देवता श्री लक्ष्मी आहे. तुम्ही यांची मूर्ती खरेदी करू शकत नाही तर यांचा फोटोही घरात खरेदी करून तुम्ही नक्कीच आणावा आणि तुम्ही यांची धनतेरस व दिवाळीच्या दिवशी पूर्ण मनोभावे पूजा करू शकता. याने तुम्हाला तेवढाच लाभ होईल जेवढा की तुम्हाला पिरॅमिड, कासव, शंख खरेदी करून आणून मिळेल. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.